तर आपण बघितलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी आधी काय दावा केला होता आणि त्यानंतर त्याच्यावरून यू टर्न घेतलेला आहे आणि या त्यांच्या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। आव्हाड आजकाल संजय रावशी फोनवर जास्त बोलत असावेत किंवा भेटत असावेत म्हणून त्याच्या डोक्यावर झालेला हा परिणाम आहे। रामाबद्दल अपशब्द काढणे, आज बाबासाहेबांबद्दल काढलाय। उद्या एक दिवस असा नाही हो की आव्हाडला घरातून बाहेर निघणं मुश्किल होईल। लोकांच्या भावनेला हात घालून त्यांना डिचवण्याचा जो हा काय प्रकार आहे तो अत्यंत निंदाजनक आहे। अनेक जण याबद्दलच्या त्यांच्याबद्दलची चीड अनेक जणांच्या मनात निर्माण झालेली आहे। मी या माध्यमातून त्यांनाही सांगतो, तुमची फिलॉसॉफी तुम्हाला असलेली विद्वत्ता ही तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या घरात ठेवा। लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा किंवा लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करतायत त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित भोगावे लागतील। माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे, हात जोडून सांगू लागलो मी, हात जोडून नम्र विनंती आहे की असे काही विधानं करू नये की ज्याच्यामुळं राज्याची आणि देशाची मध्ये लोकांमध्ये एक आगळी वेगळी चर्चा होते आणि प्रभू रामचंद्राच्या बद्दल कोणीही काही उद्गार काढले तर त्याचे परिणाम त्यांना सर्वाला भोगावे लागतात। शेवटी आपण जे जगभरमध्ये प्रभू रामचंद्राला मानणारे लोक आहेत, देशभरमध्ये आहे, राज्यामध्येही आहे आणि जे ते बोलले त्याचा सर्वांनी निषेध केला। मला करायची गरज नाही, लोकांनीच केलं। हे जे बोलतात समजा ज्यांच्या विरुद्ध ते बोलतात तर मला वाटतं की यांचा बोलता धनी कोणीतरी वेगळा असेल आणि फक्त तोंड यांचं असतं पण बोलणारा दुसराच असतो, असं मला राजकारणी म्हणून मंत्री म्हणून त्यांना नम्र विनंती आहे का पुढे असे विधान करू नये की ज्यांच्यामुळे राज्याची आणि देशाची कायदा व्यवस्था बिघडू शकते। जितेंद्र आव्हाडांचा तो विचार असेल, पण बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेबांनाही माहिती होतं की तिथं ज्युडिशियरीमध्ये द्यावं की न द्यावं, म्हणून आता ती घडलेली जी घटना आहे त्याच्याविषयी मी भाष्य करण्याबरोबर नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।